राज्यातील शिक्षकांचा डिसेंबर महिन्याचा पगार उशिरानं होण्याची शक्यता आहे। नवीन वर्षात शिक्षकांचे पगार पण उशिरा होण्याची शक्यता आहे। दर महिन्याला होणारा पगार 2 ते 3 दिवसांनी उशिरानं होण्याची शक्यता आहे। नव्या वर्षात शिक्षकांना पगारासाठी वाट पाहावी लागू शकते। या संदर्भात एक कारण लाडकी बहीण योजनेनं सरकारवर आलेला आर्थिक भार असल्याचं बोललं जात आहे। 1 ते 5 तारखेदरम्यान राज्यातील शिक्षकांचे पगार होत असतात। यामध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक आणि निमसरकारी शाळा, सरकारी शाळांच्या शिक्षकांचे पगार या कालावधीमध्ये होत असतात। पण त्यासाठी जी सगळी कागदपत्र असतात त्यांची पूर्तता 15 तारखेपर्यंत होणं आवश्यक असतं। त्यानंतर रक्कम ही खात्यात जमा होते। योजनांवरील खर्चांच्या तरतुदी करण्यात येत असल्यानं शिक्षकांच्या पगारांसंदर्भात तरतूद काल करण्यात आल्याची माहिती आहे। म्हणूनच शिक्षकांचा पगार 1 ते 5 तारखेपर्यंत होत असतो तो उशिरानं होऊ शकतो। म्हणजेच नवीन वर्षात 2 ते 3 दिवस उशिरानं शिक्षकांना पगार मिळणार आहे। लाडक्या बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार आल्यानं शिक्षकांच्या पगारासाठी तरतूद रखडली होती। रात्री उशिरा ही रक्कम वर्ग करण्यात आली। नेहमी 15 तारखेपर्यंत शिक्षकांच्या पगाराची रक्कम वर्ग करण्यात येते। डिसेंबर महिन्यातला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता द्यायचा राहिल्यानं यासाठी उशीर झाल्याची माहिती मिळतेय। लवकरात लवकर पगार करण्यासाठी आता शिक्षण विभागाची धावपळ सुरू आहे।